तर चला मंडळी, आज आपण मस्त असं पुदिन्याचं प्रीमिक्स बनवून ठेवणार आहोत। अगदी सहज मस्त 5-6 महिने ते टिकतं। तर इथे मी स्वच्छ धुवून पुदिना घेतलेला आहे 1 वाटी बघा। आता याला आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे पाणी घालून। हे बघा, आता इथे आपण 1 वाटी पुदिना घेतलेला होता, त्यासाठी आपण इथे 2 वाटी साखर घेतलेला आहे आणि 2 वाटी साखरमध्ये 1 वाटी आपण पाणी घालणार आहोत। हे बघा, गॅस पेटवून घेते। आता आपण त्याला छान असं पाण्यामध्ये साखर वितळू द्यायची आहे। हे बघा, त्यानंतर आपण जे पुदिन्याचं पेस्ट घेतलेली होती करून ती घालून घ्यायची आहे आपल्याला आणि याला छान असं याला मस्त आपल्याला होऊ द्यायचं आहे। मंद आचेवर करायचं आणि नंतर फुल गॅस करायचा। हे बघा, आपले इथे होत आहे। तर हे बघा, आपले इथं झालेलं आहे। आता हे प्रीमिक्स करून आता आपण त्यासाठी इथे मसाला घेऊया बनवायला। त्यासाठी मी इथे साधं मीठ घेतलेलं आहे, आपलं काळं मीठ घेतलेलं आहे आणि त्यात परत आपण घालूया चाट मसाला, इथे जिरा पावडर आणि इथे काळी मिरी पावडर। आता याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी। छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। याच्यात 1 लिंबू टाकलेला आहे, लिंबाचा रस, ते पण मिक्स करून घेतलेला आहे आणि हे जे काय मसाला केलेला होता ते पण आपण त्यात टाकून घेतलेला आहे आणि याला छान असं मिक्स करून घेऊया आणि याला आपण एका चाळणीच्या सहाय्याने याला छान असं गाळून घ्यायचं आहे। तर चला आपण गाळून घेऊया। तर हे बघा, हे सर्व चोथाळे आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे। तर हे बघा, आपले इथे असं झालेलं आहे प्रीमिक्स। आता आपण ग्लासमध्ये बर्फ घातलेला आहे, 2 चमचे घातलेला आहे आपण प्रीमिक्स त्यामध्ये आणि थंडगार पाणी टाकलेलं आहे मस्त। तर बघा, इथे रेडी आहे आपलं मस्त रिफ्रेशिंग अगदी सहज 5-6 महिने टिकणारं पुदिन्याचं प्रीमिक्स। ते हे बघा, खूप सुंदर असं लागतं आणि आपल्या शरीरासाठी पण खूप चांगला असतं पुदिना हा। तर तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला आपल्या नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि नक्की ट्राय करा। हे प्रीमिक्स अतिशय सुंदर लागतं। धन्यवाद।